करायचं? आमच्या प्रश्न डोळ्यासमोर ठेवून, आमच्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून आम्हाला 5 वर्षात काय अनुभव आला, 5 वर्षात निवडून गेलेल्या खासदारांनी आमच्यासाठी काय केलं, 5 वर्षात ज्यांचा पराभव झाला त्या खासदारांनी आमच्यासाठी काय केलं, हा तुलनात्मक विचार आपल्या सगळ्या मतदारांनी करायला पाहिजे. तुम्ही पाहिले 5 वर्ष मी अक्षरशः पायाला भिंगरे लावून संपूर्ण मतदारसंघ, अगदी शिरूर तालुका असेल किंवा जुन्नर असेल, आंबेगाव असेल, प्रत्येक तालुक्याची इंच न इंच जमीन फिरवून मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे राहिलो. हातात पद नाही, सत्ता नाही, सगळं असताना सुद्धा लोकांमध्ये राहिलो. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अगदी कधी मावळातला आदिवासी भाग असेल, डोंगरदऱ्याचा भाग असेल, कधी हाडाचा कचरासारखा भाग असेल, त्या ठिकाणी जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडनं मदत घेऊन, विकास निधी घेऊन लोकांपर्यंत पोहोचलोय. आता उद्याचा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला नरेंद्र मोदीजींची सत्ता येणार असेल तर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा त्यांच्या पाठीशी उभा राहणारा खासदार पाहिजे, जेणेकरून आज माझ्याकडे जे प्रकल्प आपल्या मतदारसंघामधले जे प्रलंबित आहे, हायवेचे प्रकल्प जर पूर्ण करायचे झाले तर 5-6 रस्ते त्यासाठी जवळ 20-25 हजार कोटी रुपये लागतात. रेल्वेच्या प्रकल्पाची किंमत आजची झाली 24,000 कोटी रुपये. 5 वर्षापूर्वी तिची किंमत होती 16,000 कोटी, आता ती झाली 25,000 कोटी. या 2 विषयासाठी जर आम्हाला 50,000 कोटी रुपये पाहिजे असेल आणि ते 50,000 कोटी रुपयाची कामं जर चालू केली, हे 2-3 ट्रॅफिकचे वगैरे प्रश्न, तर ह्या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुविधा आणि सवलत उपलब्ध. पुणे नाशिक या सगळ्या रूटवर रेल्वे चालू झाल्यानंतर शेतीमालाची आवक जावक, शेतीमालाची वाहतूक, प्रवासी वाहतूक, या सगळ्या गोष्टी घडल्या तर या परिसरातले भागातले जनतेचं, प्रत्येक गावाचा विकास झपाट्याने होईल. आणि म्हणून हक्काचा खासदार असेल तर नरेंद्र मोदींच्या विचारात असेल तर मला पूर्ण खात्री आहे त्या सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं ह्या योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी, त्यासाठी पुरेसा निधी आणण्यासाठी मला आपली सगळ्यांची ताकद पाहिजे. आणि म्हणून मला कोणावर टीका करायची नाही. मी उभा आहे तर विकास कामं करण्यासाठी. तुम्ही मला 20 वर्ष पाहिले ते विकास कामं करतानाच पाहिजे. उगाच काहीतरी आपलं काहीतरी लोकांना पुढे काहीतरी भुलवायचं, लोकांच्या पुढे काहीतरी स्वप्न दाखवायची आणि ती कधीच प्रत्यक्षात पूर्ण करायची नाही, असं मी करणार नाही. येणाऱ्या 13 तारखेला आपलं भवितव्य, आपल्या पुढच्या पुढील पिढीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीला मतदान करा. आणि महायुतीचं चिन्ह ह्या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे. घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत, घड्याळाला मत म्हणजे धनुष्यबाणालाच मत, आणि घड्याळाला मत म्हणजेच कमळाला मत. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.